What if I ask you one simple question? समजा तुमच्याकडे दोन पाणी बॉटल्स आहेत. एक 1 लिटरची आणि दुसरी 500 ml ची. आता जर मी तुम्हाला विचारलं की 2 लिटर पाणी मला 500 ml च्या बॉटलमध्ये भरून द्या. तुम्हाला जमेल का? इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल? ऑब्व्हियसली नाही. का? कारण तर प्रत्येक बॉटलची कॅपॅसिटी फिक्स असते. प्रोग्रामिंग मध्ये पण अगदी हीच कन्सेप्ट आहे. जावाला पण माहित पाहिजे की कोणत्या व्हेरिएबल मध्ये कोणत्या टाईपचा आपण डेटा स्टोअर करणार आहोत आणि त्याची कॅपॅसिटी पण काय आहे. त्यासाठीच डेटा टाइप्स यूज होतात. आजचा व्हिडिओ आपण जर पूर्ण पाहिला तर आपली ही कन्सेप्ट अगदीच क्लिअर होईल. पण व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपण एक छोटा गेम खेळूया. तो गेम असा की मी तुम्हाला काही व्हॅल्यूज सांगेल आणि तुम्हाला फक्त गेस करायचं की आर दे सिमिलर ऑर डिफरंट. सो त्या व्हॅल्यूज आहेत याप्रमाणे. आय होप तुम्ही बघितले असतील. 2598 आहे, 0.75 ए आहे, ट्रू आहे, कोड पार्ट आहे. तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, काही या सगळ्या व्हॅल्यू सेम आहेत की डिफरंट. नाही, त्या सेम नाही आहेत. का? कारण यात काही नंबर आहे, काही डेसिमल नंबर आहेत, काही फक्त एक कॅरेक्टर आहे, तर काही टेक्स्ट आहे. मग आपल्याला तर हे कळालं, पण जावाला कसं कळतं की कोणता डेटा कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? त्याचा आन्सर आहे आपला डेटा टाईप. तर आपण डेटा टाईप म्हणजे काय, व्हॉट इज अ डेटा टाईप ॲक्च्युअली मीन, याची डेफिनेशन बघूयात. डेटा टाइप tells Java what type of data a variable can store. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर डेटा टाइप म्हणजे जावाला इन्स्ट्रक्शन देणं की या व्हेरिएबल मध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करणार आहोत. जर आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल कन्सिडर केलं ना, की सपोज आपल्या घरात वेगवेगळे कंटेनर्स असतात. फॉर एक्झाम्पल राईस कंटेनर, शुगर कंटेनर, ऑइल बॉटल असते आणि वॉटर बॉटल असते. ह्या 4 गोष्टी असतातच प्रत्येकाच्या घरात. जर मी तुम्हाला सांगितलं मला ऑइल वॉटर बॉटलमध्ये भरून द्या, तुम्ही भरू शकता की नाही? भरू शकता. पण मी तेच तुम्हाला सांगितलं की राईस वॉटर बॉटलमध्ये भरून द्या, तर भरता येणार आहे का ते? नाही. तसंच प्रोग्रामिंग मध्ये पण प्रत्येक डेटा टाईपचा स्पेसिफिक पर्पज असतो आणि तोच आपण आता क्लिअर करूयात आपल्या VS कोड वर जाऊन. सो आपण इथे क्रिएट करूयात एक आपला क्लास, पब्लिक क्लास dt. त्यात आपण पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन लिहूयात, मेथड डिफाईन करूयात आपण इथे. सो हे मी क्लिअर करते इथे. आता आपण इथे डिक्लेअर करूयात एक एज, इंटिजर एज इज इक्वल टू सपोज 22 आहे. त्यानंतर फ्लोट मार्क्स इज इक्वल टू माझ्याकडे आहेत मार्क्स. ओके, मार्क्स किंवा पर्सेंटेज म्हणू शकता तुम्ही. पर्सेंटेज इज इक्वल टू सपोज 78.98 आहेत. ओके, ही एक मिस्टेक आहे जी तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. सो कन्सिडर करा दिस इज अ मिस्टेक. त्यानंतर एक कॅरेक्टर घेतलाय आपण, ग्रेड. आता एवढे मार्क्स पडले तर तुम्हाला ग्रेड पण असंच भेटेल, बी. त्यानंतर लेट्स सपोज तुमचं नाव आहे, स्ट्रिंग मध्ये घेतो आपण. सपोज ते नाव आहे कोडर्स. ओके, तर आपण सिम्पली याला प्रिंट करून घेऊयात. आधी प्रिंट करूयात एज, नंतर प्रिंट करूयात आपण ग्रेड, त्यानंतर आपण प्रिंट करूयात एक आपलं नाव. ओके, आणि सध्याला मी याला कमेंट करते. ओके, सेव्ह केलंय, कंपाईल करूयात. जावा सी dt डॉट जावा सक्सेसफुली कंपाईल झालाय. रन करूयात जावा dt. ओके, सक्सेसफुली प्रिंट झालं तर आपल्या व्हॅल्यूज आउटपुट भेटलंय आपल्याला. एज होती आपली 22, ग्रेड होता बी आणि नाव होतं आपलं कोडर्स. सो अशा वेळी आपण डेटा टाइप्सला यूज करू शकतो, डिफाईन करू शकतो. यामध्ये इंटिजर जो आहे तो फ्लोट किंवा आपण म्हणतो ना इंटिजर हा होल नंबर साठी यूज करतो. फ्लोट जो आहे किंवा डबल जो आहे तो आपण काय म्हणतो डेसिमल नंबर साठी यूज करतो. कॅरेक्टर जो आहे तो एका सिंगल कॅरेक्टर साठी यूज होतो आणि स्ट्रिंग आपला एखादा वर्ड असेल किंवा एखादा सेंटेन्स असेल त्यासाठी यूज होतो. सो हे झालं बेसिक्स ऑफ डेटा टाइप्स. आता आपण पाहूयात टाइप्स ऑफ डेटा टाइप. दोन मेन टाइप्स आहेत, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. सो फर्स्ट वी विल सी प्रिमिटिव्ह डेटा टाइप. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटिजर डेटा टाइप्स. तर त्यात आहे बाईट, शॉर्ट, इंटिजर, लॉंग.
सो इंटिजर आणि लॉंग हे बेसिकली खूपदा यूज होतात आणि त्यातला एक सिम्पल डिफरन्स असा आहे की इंटिजर हा 4 बाईट्सचा असतो. सपोज 4 बाईटचा जर तो असेल तर लॉंग हा त्याच्या डबल साईजचा असतो आणि लॉंगच्या लास्टला आपल्याला यल लिहावा लागतो, कॅपिटल यल. सेकंड टाईप आहे आपल्याकडे डेसिमल डेटा टाईपचा. त्यामध्ये असतो फ्लोट, डबल. फ्लोट आणि डबल मध्ये पण सिम्पल डिफरन्स तोच आहे की फ्लोटची व्हॅल्यू डबलच्या व्हॅल्यूपेक्षा किंवा साईजपेक्षा कमी असते. सो फ्लोट मध्ये आपल्याला लास्टला एफ लिहावा लागतो. त्यानंतर येतो कॅरेक्टर डेटा टाईप. कॅरेक्टर मध्ये आपण एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर करू शकतो, म्हणून त्याची कॅपॅसिटी असते 1 बाईटची. त्यानंतर आहे आपल्याकडे बुलियन डेटा टाईप. त्यामध्ये आहे आयदर ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यूज. म्हणजे जेव्हा आपल्याला फक्त 2 व्हॅल्यूज रिटर्न करायच्या असतात, आयदर 0 ऑर 1, त्यालाच आपण म्हणतो आयदर ट्रू ऑर फॉल्स, तेव्हा आपण बुलियनचा यूज करू शकतो. नेक्स्ट टाईप आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. सो हा एक असा डेटा टाईप आहे की ज्यात तुम्ही फक्त आता सध्याला एक्झाम्पल्स लक्षात घ्या. स्ट्रिंग आहे, अरेज आहे, क्लासेस आहे, ऑब्जेक्ट्स. मी असं का म्हटलं, कारण की या ज्या चारही कन्सेप्ट्स आहेत त्या डिफरंट आहेत, इंडिपेंडंट कन्सेप्ट्स आहेत. त्या आपण फर्दर व्हिडिओजमध्ये करणार आहोत कव्हर. सध्याला फक्त एवढं लक्षात ठेवा की these आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. आता आपण जाऊयात आपल्या मिस्टेक्स कडे. सो मी याला करते कमेंट आउट. सपोज आता इथे एरर येतोय पहा, टाईप मिसमॅच म्हणताय, कॅनॉट कन्वर्ट फ्रॉम डबल टू फ्लोट. म्हणजे काय, जेव्हा आपण फ्लोटच्या व्हॅल्यू नंतर एफ नाही लिहिला तर ती व्हॅल्यू डबल कन्सिडर होते, हे लक्षात घ्या. आपण इथे एफ लिहिला तर तो एरर पण गेला. आता आपण इथे प्रिंट करून पाहिलं तर सपोज ते होतं पर्सेंटेज. आपण कंपाईल केलं, रन करूयात. ओके, आपली व्हॅल्यू 78.98 प्रिंट झाली आहे पहा इथे खाली. ओके, सो हा एक एरर आहे. आणि अजून एक एरर जो कॉमन आहे तो सेमीकोलन मिस करणं किंवा कर्ली ब्रेसेस मिस करणं हा असतो. तर अशा एरर्स तुम्ही लक्षात ठेवायच्या की टाळायच्या, अशा करायच्या. आता आपण पाहूयात एक चॅलेंज जो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सो तुम्हाला मला सांगायचं आहे की या व्हॅल्यूज जे काही मी खाली मेन्शन करणार आहे त्यांचा डेटा टाईप काय असू शकतो, म्हणजेच की व्हॉट विल बी द डेटा टाईप फॉर फॉलोइंग व्हॅल्यूज. आणि त्या व्हॅल्यूज आहेत, पहिली आहे 95, सेकंड आहे ए, थर्ड आहे ट्रू, फोर्थ आहे 89.75. सो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा की यांचा डेटा टाईप काय आहे. जर तुमचं आन्सर तुम्ही बरोबर दिलं म्हणजे तुम्ही ही कन्सेप्ट अगदी क्लिअर केली आहे. ओके, सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत हाऊ टू टेक इनपुट इन जावा फ्रॉम कन्सोल. कन्सोल म्हणजे हे, आतापर्यंत आपण काय केलं, डिरेक्टली व्हॅल्यूज असाइन केल्या विच इज इन मॅन्युअल वे. आता आपण पाहणार आहोत की कशा आपण त्या ऑटोमेटेड वे मध्ये घेणार आहोत, कन्सोल थ्रू घेणार आहोत. सो त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ पण नक्कीच बघा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्कीच रिप्लाय द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही, आणि आन्सर्स पण नक्कीच पाठवा. जर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करायच्या असतील जावा सिरीजच्या तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे आपण रिअल जावा स्टार्ट करणार आहोत. आतापर्यंत आपण बेसिक्स ऑफ जावा पाहत आलोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप कोडिंग. थँक यू ऑल ऑफ यू.